अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो असं आपण कामना करूयात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर उद्या आहे गुरुवार अजा एकादशी आणि या अजा एकादशीच्या दिवशी आपण संध्याकाळी कापुरासोबत एक गोष्ट जाळायची आहे आणि त्या गोष्टीमुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, सर्व अडचणी दूर होतील, नकारात्मकता दूर होईल, दोष आपल्या घरातील नष्ट होतील आणि विष्णू लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल, लक्ष्मी प्राप्त होईल आपल्याला. तर हे अवश्य तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, हे उपाय पहा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर चला तर मग आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर त्या उपायामुळे आपले वास्तुदोष दूर होणार आहे, घरामध्ये सुख शांती नांदणार आहे, करिअरमधले सर्व अडथळे दूर होतील आणि आपल्या ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. तर या उपायांचा अवलंब केला आपण तर नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि वास्तुदोषही आपल्या घरातून जातात. वास्तुदोष दूर करण्यासाठी असे काही उपाय आपण केले जातात, त्यातलाच हा एक उपाय आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होईल. त्यांच्यामुळे आपल्या घरात सुखशांती नांदेल. जर आपल्याला कोणत्याही बाबतीत अडचणी असतील तर ते दूर होतील, भाग्याची आपल्याला साथ लाभेल आणि आपले जर भाग्य जागे करायचे असेल झोपलेले तर त्याच्यासाठी देखील आपण या वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर एकादशीच्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हळद टाकतो त्याचप्रमाणे कापूर एखादा तोडून टाकायचा आहे आणि त्या पाण्याने आपण स्नान करायचं आहे. जर आपल्याला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर आपण लवंगाचे तुकडे आपण जे वापरतो ते आपण देवीला अर्पण करायचे आहेत या दिवशी आणि आपली जी आर्थिक समस्या आहे ती सांगायची आहे. त्याच्यामुळे देखील आपल्याला भरपूर फायदा होतो. तर आपण एकादशीचे हे व्रत करणार आहोत, एकादशीचा उपवास करतो, दुसऱ्या दिवशी पारणं करतो. एकादशी व्रत आपण का करतो तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची केली जाणारी ही एक उपासना आहे. आपण या दिवशी फलाहार करून साधारण दुसऱ्या दिवशी या उपवासाचं सकाळी पारणं करतो. तर ही केली जाणारी जी एकादशीचं व्रत आहे ती विष्णू भगवानांची अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि या दिवशी आपण ज्या काही उपाय सेवा करतो त्याने आपल्या सर्व समस्या लवकरात लवकर समाप्त होतात. आपले जे पितृदोष असतात ते समाप्त होतात, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घरात लक्ष्मी सतत नांदते आणि ती स्थिर होते. तर असे काही उपाय असतात की जे आपण केल्याने आपल्या बऱ्यापैकी समस्या हळूहळू कमी होतात आणि आपण हे उपाय फक्त एकदा करून चालत नाही, तर आपण आपल्या तिथीनुसार किंवा आपले जसे मुहूर्त येतात त्यानुसार हे उपाय केले तर आपल्या भरपूर समस्या सुटतात. आपल्या घरातील सदस्यांच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होतात, वास्तुदोष दूर होतात, नकारात्मकता जाते. तर आपण अशा काही उपाय करायचे आहेत. तर सकाळी आपण हळदीचं लेपन करायचं आहे, यथासांग जी विष्णूंची पूजा करायची आहे, त्यांना जलाभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो अभिषेक करणार आहोत त्याच्यानंतर आपण अवश्य त्यांची हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे. या दिवशी आपण अवश्य विष्णू भगवानांना तुळस अर्पण करायची आहे. तुळस ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी आपण तुळस अर्पण करतो ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे, म्हणजे आजच आपण ही तोडून ठेवायची आहे आणि उद्या ही विष्णू भगवानांना अर्पण करायची. या दिवशी आपण तुळशीचे देखील वेगवेगळे उपाय करतो, तर तोही व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे आपण तुळशीला या दिवशी सकाळी जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करतो त्याच्यामध्ये अवश्य आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हळद हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्याच्यामुळे ही हळद टाकायची आणि या दिवशी आपण तुळशीची पूजा अवश्य करायची आहे. यामुळे विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या इच्छा आहे ते पूर्तीसाठी आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण अवश्य करायच्या आहे. आज जो आपण उपाय करणार आहोत तो तिन्ही सांजेला करायचा आहे, म्हणजे साधारण 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे. ही वेळ लक्ष्मी माता येण्याची वेळ असते आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या वेळी हा आपण उपाय जे करायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे फळ मिळणार आहे ते शुभ आणि जलद मिळणार आहे. त्यामुळे हे अवश्य उपाय करायचे आहे. तर पहिली वस्तू आपण घेणार आहोत की कापूर. तर कापूर आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापरतो. वास्तुशास्त्रानुसार कापुराचे असे विशेष महत्त्व आहे. कापूर आपण पूजेमध्ये वापरतो. त्याचप्रमाणे
कापूर आपण जे वेगवेगळे उपाय करतो त्याच्यामध्ये का वापरतो, तर नकारात्मक जी गोष्ट आपल्या घरामध्ये असतात त्या निघून जातात. आपले चांगले भाग्य आणि आपल्याला चांगले यश लाभते आपण कापूर जेव्हा आपल्या पूजेमध्ये वापरतो. आपण कोणतीही पूजा करतो तेव्हा आरती करतो आणि कर्पूर आरती करतो. ही एक कर्पूर आरती आपण केली नाही तर आपली पूजा सुफळ संपूर्ण होत नसते. त्यामुळे कापुराला विशेष महत्त्व आहे. कापूर जाळल्याने आपली वास्तुदोष जे असतात ते संपतात. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये कौटुंबिक वादावादी होत नाही. बंध आपले मजबूत राहतात. आपल्या ज्या कुटुंबातले जे दुरावे असतात ते दूर होतात आणि वातावरण चांगलं होतं. तर त्याच्यामुळे देखील आपण कापराचा वापर करतो वास्तुशास्त्रात, ज्योतिषशास्त्रानुसार. आणि आपल्याला काही चिंता असतील, अडचणी असतील त्यादेखील कापूर जाळल्याने आपल्या म्हणजे जातात. त्याचप्रमाणे कापूर हा कीटकनाशक दूर ठेवण्यासाठी देखील वापरला जातो. डास यांच्यापासून देखील बचाव करतो आपला. त्याचप्रमाणे लवंगाने देखील आपल्या नकारात्मकता दूर होतात. लवंग देखील आपल्याला जे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप उपयुक्त आहे. लवंग जाळल्याने देखील आपल्या ज्या घरातल्या नकारात्मकता असतात त्या दूर होतात. तर असे कोणते फायदे आहेत की आपण जे फायद्यांमुळे आपण लवंग आणि कापूर एकत्रितरित्या जाळल्याने आपल्याला ते फायदे होतात. तर आपल्या भारतीय हिंदू धर्मामुळे पूजेत आपण कापूर वापरतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरली जाणारी लवंग देखील वास्तुदोष आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या सर्व इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. लवंग आणि कापूर एकत्र जाळला तर घरातील सगळी नकारात्मकता जाते. मानसिक शांती देखील आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवीची आरती करतो तेव्हा कापुरासोबत 2 लवंगा जाळल्यास आपले कार्य पूर्ण होते आणि ज्या कार्यामध्ये बाधा येते ते अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे जर आपण खूप मेहनत घेऊन देखील आपल्याला धनप्राप्ती होत नसेल तर कापुराचा आणि लवंगाचा उपाय केल्याने आपल्या सर्व पीडा दूर होतात. त्याचनंतर आपल्या घरामध्ये जर विनाकारण क्लेश होत असतील, भांडणं होत असेल तर आपण हे कापूर आणि लवंग जाळायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरातील वादविवाद दूर होतात. मनातले जे क्लेश असतात ते दूर होतात. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जर आयुष्यामध्ये काही वैवाहिक समस्या असतील, पती-पत्नीमध्ये भांडणं असतील, वादविवाद असतील, तर असं आपण ह्या ज्या 2 वड्या असतात कापराच्या त्या ज्या व्यक्तीचा हा त्रास असेल त्याच्या उशाखाली म्हणजे पत्नीने पतीच्या उशाखाली ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ह्या उचलून कापुरासोबत जाळल्याने आपल्या आयुष्यातील जे वैवाहिक आयुष्यातील ताण-तणाव असतात हे दूर होतात. तर चला तर मग पाहूयात की ही कापूर आणि लवंग आणखीन एका कोणत्या वस्तूबरोबर आपल्याला सोबत जाळायचे आहे तर ते पाहूयात. तर आपण काय करायचं आहे, आपण तिन्ही सांजेला आसन घ्यायचं आहे, देवघरासमोर बसायचं आहे. आपण यथासांग देवाची तिन्ही सांजेला जी पूजा करतो, दीप लावतो म्हणजे दिवा लावतो, तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे. आपले जे मंत्र स्तोत्र आहे ते पठण करायचं आहे म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम असो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर एखादी आपल्याकडे पणती असेल मोठी ती किंवा एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे. जर आपल्याकडे ही गोष्ट नसेल तर आपलं हवन पात्र देखील असतं आपल्याकडे छोटंसं प्रत्येकाच्या घरामध्ये. आणि हवन पात्रही नसेल तर आपलं तांब्या पितळ्याचं एखादी प्लेट आपल्याकडे मोठी असेल किंवा ताम्हण असेल याच्यामध्ये जरी आपण हा उपाय केला तरी चालू शकेल. तर ताम्हण घ्यायचं आहे. आपण पहिलं आसनावरच बसायचं आहे कारण कोणतीही सेवा आसनावर बसली तरच ती पूर्णत्वास जाते. नाही तर ती आपण जर जमिनीवर बसलो तर ती स्वाहा होते, त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आसन घेऊन बसायचं आहे. आपण ह्या ज्या गोष्टी घेणार आहोत पणती किंवा मातीचं भांडं किंवा आपल्याकडे जर हवनपात्र असेल ते किंवा मग तांब्या पितळाचं भांडं किंवा आपण ताम्हण घेतलं तरी चालेल. तर याच्यामध्ये आपण जी गाईच्या शेणाची गौरी असते ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण वरून शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्याच्यावरती 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. जर हा कापूर आपण भीमसेनी घेतला तर तो अतिशय उत्तम असतो. आपले वास्तुदोष आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र जर तो नसेल तर आपण साधा जो देवपूजेमध्ये कापूर वापरतो त्याच्या 5 वड्या घ्यायच्या आहे. 2 किंवा 5 जर लवंगा शक्य असतील तर फूल असलेल्या लवंगा घ्यायच्यात आणि त्या चांगल्याच असाव्यात, वापरलेल्या नसाव्यात त्या घ्यायच्या आहे. त्याच्यावरती ठेवायच्या आहे. आता याच्यावरती आपण शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित करून आपण
म्हणजे देवांना, लक्ष्मी मातेला, भगवान विष्णूंना आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या पूर्तीसाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. हे आपण जी सेवा करतो यामुळे आपल्या दरिद्र नष्ट होईल, आपली आर्थिक प्रगती होते, सर्व समस्या दूर होतात. तर हा उपाय करायचा आहे. आपण हे पूर्ण म्हणजे आपण जी गौरी घेतलेली आहे ती तुपामुळे छान प्रज्वलित होते. ह्या लवंगा त्याच्यामध्ये पूर्ण जळायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर पूर्ण शांत झाल्यानंतर ही जी राख असते ती आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळी आपण लावायची आहे आणि उरलेली राख आपण झाडांमध्ये टाकून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करून पहा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही त्याचा निश्चितच परिणाम पाहू शकाल. हळूहळू आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. तर मी विष्णूचरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्व समस्या दूर हो. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.